नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या चॅनलवर नाद संस्कृतीचा. ज्याच्यावर आपण संस्कृतीचाच नाद करत आहोत त्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आपण रामरक्षा पण शिकत आहोत आणि भगवद्गीता पण शिकत आहोत. भगवद्गीता शिकत शिकत आपण इतरही काही स्तोत्र आणि श्लोक आपण आपल्या चॅनलवर शिकलेलो आहोत. आणि आता आपली रामरक्षा पण चालू आहे. रामरक्षाचे 33 आणि 34 हे 2 श्लोक आपण आज बघणार आहेत. रामरक्षाचं आपण बरंच महत्त्व बघितलं, तरी पण पुन्हा एकदा सांगते. उदाहरणार्थ, कौशल्येयो दृशोपातो विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता भालम दशरथात्मजा. म्हणजे जवळजवळ आपल्या शरीरासाठी, आपल्या शारीरिक व्याधीसाठी, आपल्या शारीरिक वेदनांसाठी, काही शारीरिक वेदना होऊ नये, व्याधी होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. त्याचा अर्थ सांगते मी थोडक्यात. कौशल्य दृशोपातो म्हणजे कौशल्याचा पुत्र हा श्रीराम ही माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र प्रिय श्रुती, श्रुती म्हणजे कान. विश्वामित्रांना जो प्रिय आहे असा तो श्रीराम, असे ते श्रीराम, ते माझ्या श्रुतींचं म्हणजे कानांचं रक्षण करो. घ्राणं पातो मखत्राता, घ्राण म्हणजे नाक, माझ्या नाकाचं श्रीराम रक्षण करोत. मुखम सौमित्री वत्सल, सौमित्री वत्सल म्हणजे सौमित्रीचा म्हणजे सुमित्रेचा मुलगा श्रीलक्ष्मण. तर लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, जिथे राम आहे तिथे लक्ष्मण आहे. राम लक्ष्मण जिथं आहे तिथे सीता पण आहे. हे तिघं सोबतच होते. आणि त्या काळामधले म्हणजे जेव्हा आपण रामरक्षा वाचतो तेव्हा त्या काळाचं आठवत आपल्या डोळ्यासमोर पुढं उभं राहतं की फक्त रामाला वनवास झाला होता, सीतेलाही वनवासाला जा म्हणून कोणी सांगितलं नव्हतं, लक्ष्मणालाही जा म्हणून कोणी सांगितलं नव्हतं. पण लक्ष्मणाने रामाचा भाऊ म्हणून नाही, तर रामाचं दास्यत्व स्वीकारून मी रामाचा दास आहे आणि मी रामाबरोबर राहील म्हणून लक्ष्मण पण निघाला वनवासाला. आणि सीतामाता तर आपल्याला माहिती आहे सीतामाता कशी होती. आपण याच्यामध्ये सकाळच्या श्लोकांमध्ये आपण सीतामातेचं नाव घेतो, म्हणजे सकाळी स्मरण करण्यायोग्य अशी ती सीतामाता. राम वनवासाला चालली म्हटल्यावर सीतामाता कशी घरी राहील. एवढं सगळं राजवैभव सोडून सीतामातासुद्धा गेली. म्हणजे हे तिघं पण सोबत होते म्हणून त्याच्यात जानकी पुत्र पण आले, जानकी म्हणून पण आले, जनकाची कन्या म्हणून जानकी, रामाची जानकी. आणि लक्ष्मणाचं पण सौमित्री वत्सल म्हणून आलं आहे नाव. आणि श्रीराम तर आहेच आहे. म्हणजे हे तिघं मिळून आपल्या सगळ्या शरीराचं रक्षण करतात, मुख्यत्वे करून राम. म्हणून ते एक तसं उदाहरण मी मुद्दाम सांगितलं आहे की हे प्रत्येक शरीराच्या अवयवाचं आपल्या नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या प्रत्येक शरीराच्या अवयवाचं आपले श्रीराम रक्षण करो असं म्हणून श्रीरामांना आपण विनवणी केलेली आहे. बघूया आपण 33वा श्लोक. मनोजवं मारुततुल्य वेगं, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुत तुल्यवेगम म्हणजे वेगाचा, पूर्ण वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त वेग ज्याचा आहे तो मारुती, तो श्री हनुमान. त्या हनुमानाचं सुद्धा याच्यात नाव आलं आहे. कशामुळं? तो भक्त होता, रामाचा भक्त होता म्हणून. आपल्या संस्कृतीमध्ये असं हे आहे की देवापेक्षा देवाचं दास्यत्व, देवाचं भक्त जो अतिप्रिय असतो त्याचं नाव आपण अगोदर घेतो जवळपास. आपण नाही म्हणत का
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. विठ्ठल नंतर, हरी नंतर, पण पुंडलिकाचं नाव अगोदर जोडलं गेलं. तसंच हनुमंताचं नाव घेतल्याशिवाय रामरक्षा पण पूर्ण होत नाही. म्हणून मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पुढचा श्लोक बघूया आपण. कुजंतम राम रामेती कुजंतम राम रामेती मधुरम मधुराष्टकम कुजंतम राम रामेती मधुरम मधुराष्टकम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकी ऋषींच्या तोंडाने हे गायलेलं आहे, हे सांगितलेलं आहे. म्हणून वंदे वाल्मिकी कोकिलम. आरुह्य कविता शाखा आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, कमेंट पण करा. आता आपले जवळजवळ 2 आणि 3 श्लोक आपले रामरक्षाचे राहिलेले आहे. आता ही रामरक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला आणखी कोणतं स्तोत्र शिकायला आवडेल प्लीज कमेंट करा. आपण त्याचा शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करूया, नक्कीच करूया. धन्यवाद. जय श्री कृष्ण.